आम्ही ना हॉस्टेलला राहायचो. ठीक आहे. ही गुजरातची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही वेगळे काहीतरी करत होते. सो आम्ही सगळ्या मुली हॉस्टेलमध्ये राहायचो. तर आमचं असं संध्याकाळी ठरलं, आम्ही खूप पिक्चर बघायचो हॉलिवूडवाले असं तसं. त्यात आम्ही बघितलं की ओझा बोर्ड म्हणून एक मूवी होती. ठीक आहे. तर आम्ही बघितलं की यार प्लॅनचेट करून बघू आपण, येतो काम. त्याच्यात एका मुलीची आई वारलेली. तर शी इज लाईक की ना मेरी मम्मी को बुलाएंगे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आता तुझ्याकडे दुसरी कोणती गोष्ट आहे ती तुला सांगायची आहे? मे बी ती तुझी अशा ही क्लायंटची माझी गोष्ट असू पर्सनल शकते. गोष्ट आहे. ठीक आहे. ओके. आम्ही ना हॉस्टेलला राहायचो. ठीक आहे. ही गुजरातची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही वेगळे काहीतरी करत होते. सो आम्ही सगळ्या मुली हॉस्टेलमध्ये राहायचो. तर आमचं असं संध्याकाळी ठरलं, आम्ही खूप पिक्चर बघायचो हॉलिवूडवाले असं तसं. त्यात आम्ही बघितलं की ओझा बोर्ड म्हणून एक मूवी होती. ठीक आहे. तर आम्ही बघितलं की यार प्लॅनचेट करून बघू आपण, येतो काम. त्याच्यात एका मुलीची आई वारलेली. तर शी इज लाईक की ना मेरी मम्मी को बुलाएंगे. तुझ्या माझ्या मैत्रिणी ग्रुपमध्ये. ठीक आहे. तर ती ती बोलली की ठीक आहे बाबा, करू आपण. त्याच्यानंतर ऑर्डर केला ओझा बोर्ड, आला पण तो. खूप पैसे खर्च केले बरं का त्या बोर्डसाठी तिने. मागवला. आणि त्याच्यानंतर मी तेव्हा खूप असं हे होते, इंट्रोव्हर्ट होते मी. जास्त लांब लांब ठीक लांबच आहे. राहायच्या लोकांपासून. पण आता मी एकटी पडेल ना, मग ते लोक काहीतरी करतायत, आपण तिची आई तुलाच भेटेल तू पण म्हटलं सबको मिलेंगे एक तो साथ. मिळेंगे. म्हटलं इंटरेस्टिंग आहे, काहीतरी नवीन करतो आपण, करू आपण. बोर झालो होतो. बसलो आम्ही सॅटर्डे नाईटला. ठीक आहे. पौर्णिमा. आणि बसलो मस्तपैकी. आम्ही सगळ्यांनी ब्लॅक थ्रेड एकमेकांना बांधले की बाबा त्याच्याने कनेक्टेड असतो आपण, आणि नंतर कनेक्शन बिल्डअप पूर्ण असं प्रॉपर प्रोसिजर इंटरनेटवरून काढलेला आम्ही. ठीक काय आहे. असतं ते प्रोसिजर? नको लोक करतील. ठीक आहे. म्हणजे आम्ही ब्लॅक थ्रेड मारलेले लोकांना, म्हणजे आम्ही तिघांनी मस्तपैकी. आणि त्यानंतर मेणबत्त्या वगैरे ठेवलेल्या, रेड कॅन्डल्स आणि पर्पल कॅन्डल्सचं खूप जास्त महत्व असतं, आम्ही त्या ठेवलेल्या. त्याच्यानंतर मग तो कॉईन वगैरे ठेवला. त्याच्यानंतर ते असतात, काय म्हणतात त्यांना, आपण खेळतो ना ते डाईस, हा ते ठेवले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मंत्र म्हणायला चालू केलं तिने स्वतःचा. इंग्लिश मध्ये होता का मंत्र हा. की? ओके. प्रॉपर इंग्लिशमध्ये. आणि ते 21 वेळा म्हणायचं होतं. त्याच्यानंतर एक सिग्नल मिळतो. आणि मग त्याच्यानंतर एंटिटीला बोलवायसाठी तुम्हाला त्याला काहीतरी नैवेद्य ठेवावा लागतो. ठीक आहे. तो पण इंग्लिश नैवेद्य. बरं. ओके. सालमन वगैरे घेऊन आलेली ती पोरगी यार. ठीक आहे. सो बिकॉज ती कॅथलिक होती ना यार, मग अच्छा. काय हा करणार. बरोबर सो बरोबर. म्हणजे ठीक आहे बाई, कर तुला काय करायचं. आम्ही बसलो मस्तपैकी. ते जेव्हा बांधत होते तेव्हाच माझं असं असतं, आता काय करू, आता काय करू. ठीक आहे. बांधलं, बसलो. लाईट बंद केल्या, सगळं पडदे बिरदे खिडक्या विडक्या सगळं बंद केल्या. आणि ते हॉस्टेल जे आमचं होतं ना, थोडंसं असं आउट साईडला होतं. ठीक आहे. म्हणजे आजूबाजूला पूर्ण अशा टेकड्या बिकड्या. ठीक आहे. असं जंगल बिंगल सारखं. मस्तपैकी करतोय आम्ही. ती मंत्र म्हणते, सगळं जोरात जोरात करते. अर्धा तास झाला, काहीच नाही झालं. म्हटलं अरे बकवास आहे रे, खोटं आहे हे, काय नसतं. अर्ध्या तासानंतर 5 मिनिटं झाले. अरे मेणबत्त्या फडफडायला लागल्या आणि बंद झाल्या सगळ्या मेणबत्त्या. आणि मेणबत्त्यांचा धूर ना एक फॉर्म घेत होता. ठीक आहे. आकार म्हणतो आपण त्याला, छोटासा आकार हा कशा. आणि ते बोलते डोळे उघडून बघा सगळ्यांनी. मी बघितलं, भाई काय आहे हे. ठीक आहे. खूप डेंजर होतं तो एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर काय करून काय, हात कापतायत. वॉशरूमला जायचंय पण नाही जाऊ शकत आहे, बिकॉज तिथून उठलं तर प्रॉब्लेम होईल. आणि तेवढ्यातच कुत्रे भुंकायला लागले जोरात जोरात. आणि लिटरली कुत्रे करत येऊ, म्हणजे लिटरली त्या दरवाजाला ते पंजे मारून गेलेत. बिकॉज सगळ्यात आधी त्यांना जाणवतं, अॅनिमल्सला सगळ्यात आधी जाणवतं ना की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा एंटिटी आहे किंवा काही आहे. सो जोरात जोरात ते पंजे मारतात, भुकतात जोरात जोरात. त्यानंतर 10 मिनिटं तेच चाललं. आम्ही शांत, कोणी एक शब्द नाही बोलत आहे. ही डोळे बंद करून बसली, तिच्या आईला आठवते मे बी ती. आणि ते नैवेद्य जो ठेवलेला जोरात ओढून भिंतीला, म्हणजे असं फेकला गेला आणि खाली पडला. ठीक आहे. मग आता असं, आता नियमानुसार आम्ही वाचतोय काय झालं नक्की. तर इट्स लाईक की हा असं झालं तरी ठीकच आहे, एवढा काही प्रॉब्लेम नसतो. तर थोडा वेळ झाला आणि ही ना अशी शांत झाली रे. आणि आम्ही बांधलेत हात एकमेकांना, ते बोट बांधलेत ना. तो तिचं ना असं अंग गरम लागतंय. ठीक आहे. आणि ती अशी अशी डुलायला लागली 2 मिनिटं.
म्हटलं काय झालं? तिला आवाज देतो आम्ही जोरात जोरात. बाहेर कुत्रे भुंकतात ते वेगळं, लोक जमा व्हायला लागलेत ते वेगळं. म्हणजे बाकी मुली पण यायला लागल्या, काय झालं बाई? आणि ही हलतच नाही, अशी अशी करत होती रे. नंतर तिने डोळे उघडले, इकडे तिकडे आम्हाला बघितलं. कोण आहे तुम्ही? वेगळाच आवाज बोलली, असं घोगऱ्या आवाजात बोलली ती एकदम. कोण आहे तुम्ही? आम्ही घाबरलो, म्हणतं काय आहे हे? त्याच्यानंतर ते सगळं सोडून मी बाहेर. ठीक आहे, मी पळून गेली. ती मुलगी पण पळून गेली. ही एकटीच त्या रूम मध्ये. ठीक आहे. आणि हिला अजिबात भीती नाही वाटत आहे, वेगळ्याच आवाजात बडबड लोकांना करते. लोक सांगतात काय झालं, तुम्ही काय करता, कुत्रे एवढे भुंकतायत. त्यांना आम्ही हँडल करतोय की अरे काय नाही, आम्ही काहीतरी खायचं असेल ती करतीये, त्याचा वास वगैरे आला असेल म्हणून तो कुत्रा आला असेल, ठीक आहे ना. मग ते असं लोकांना घालवलं आम्ही. आम्ही घाबरले प्रचंड. आम्हाला काहीच सुचत नाही काय करायचं. आम्ही बाहेर निघून गेलो की भाई जरा थोडा वेळ थांबू, आपण जरा स्टेबल होऊ, ती येईल बरोबर. तिची भीती वाटायला लागली, ती काय करते म्हणून. मग नंतर आम्ही अर्धा तास वाट बघितली की ती बाहेर येते का. ती नाही आली. म्हटलं आता एकटं नाही सोडू शकत, आपल्याला जावं लागणार आहे. मग गेलो आम्ही. ती एकदम नॉर्मल अशी बेडवर बसली निवांत. ते सगळं असंच पडलेलं आहे. ती नॉर्मल अशी बसली आहे. ठीक आहे. अरे काय रे, तुम्ही लोक बाहेर गेलेत मला सोडून, असं नाही करायचं ना बाबा, आपण सगळ्यांनी ठरवलेलं ना. ठीक आहे, आपला प्लॅन फसला आता, असं तसं झालं, ठीक आहे. असं नॉर्मल गोडगोड बोलली, जशी ती बोलायची तशी. जशी ती बोलायची. म्हटलं हा नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे. रात्र झाली आणि माझी दुसरी, आमचे 3 बेड होते आणि जी तिचा मी मध्ये झोपायचे आणि ह्या लोक ह्या साईडला झोपायचे. ती पोरगी अचानक कुठून त्या मुलीच्या पायाखाली बसली रात्री 3 वाजता. ठीक आहे, का बसली नाही माहिती. नंतर बाहेरून कुत्रे भुकतात खिडकीला, माझ्याच खिडकीला खाली. म्हटलं हे भुकतात काय प्रॉब्लेम आहे, आता काय झालं. मी शोधते, बाजूला ती नाही, इकडे ती आहे. नंतर मी लाईट चालू केला, मला भीती वाटायला लागली. मी बघितलं तर ती खाली अशी अशी आपलं मांड्या वगैरे असं नाही का हातात घेऊन आपण असं कुशीरून बसतो, अशी डुलतीये ती तिला बघत बघत. म्हटलं भाई साहब, मी किंचाळले जोरात. ठीक आहे, की आता मी काय करू. ती उठली, ती उठून बसली आणि ती पण खाली बघते की ही डुलते काय करते. आणि वेगळ्या आवाजात बोलायला लागली. इंग्लिश मधूनच ती सांगत होती की मला ते सॅल्मन नाही आवडत, मला फिश खायची आहे दुसरी, तुम्ही घेऊन या, असं करा तसं करा. परत तोच आवाज आला. परत तोच आवाज. आम्ही म्हटलं आता काय नाही, आपण पळू बाहेर. म्हटलं आम्ही नंतर डिस्कशन केलं की बाई हिचं काय करायचं आता. मग आम्ही ऐकलेलं की तिला मंदिरात घेऊन गेलो. ती मंदिरात यायला रेडी नाही पहिले. नंतर तिला जबरदस्ती ओढत नेलं. नंतर थोडं नाटक केलं, पण नंतर आली ती मंदिरात. मग त्या बाबांनी काय ते झाडफूक करून दिलं तिला, परत पाठवून दिलं आम्हाला घरी. म्हटलं ठीक आहे जा आता. मग आम्ही प्लॅन केला की भाई आता राहण्यात अर्थ नाहीये, आपण तिला तिच्या घरी सोडू, बुक करून देऊ तिकीट्स आणि आपण आपल्या घरी जाऊ जरा, वी नीड अ ब्रेक. एवढं सगळं झालंय आता, ठीक आहे, ते विसरायला टाइम लागणार आहे. तर ती तिच्या घरी गेली, आम्ही आमच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर सगळं नॉर्मल होतं, कमीत कमी 3 महिने. नंतर तिचं लग्न ठरणार होतं. ते लग्न म्हणजे एंगेजमेंट वगैरे झाली तिची. आम्ही सगळे गेलो. आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, संपलं सगळं आता. आणि हे आम्ही एंड ऑफ कॉलेजचं जे वर्ष होतं शेवटचं, तेव्हा हा उपद्व्याप केला होता. ते झाल्यानंतर जेव्हा लग्न वगैरे झालं तेव्हापर्यंत सगळं नॉर्मल होतं. लग्नाच्या नंतर ते लोक हनीमूनला गेले. ठीक आहे, आणि त्यांचा प्लॅन होता जर्मनीला शिफ्ट व्हायचा. ती म्हटलं ठीक आहे बाई जा, सगळं खूप एकदम छान चालू. अचानक काय झालं काय माहिती, तिचा नवऱ्याचा फोन आला मला. ठीक आहे, की भाई तू प्लीज एकदा तिची पत्रिका बघतेस का. म्हटलं काय झालं. तो बोलला ती खूप विचित्र वागते, ती भिंतींमध्ये असं आळ्या खाते कोरून आणि त्याच्यानंतर ती खूप वेळ गार्डन एरियामध्ये बसलेली असते, कचरा वेचत असते, कधी कधी वॉशरूम मध्ये जाते तर येतच नाही. आणि त्याच्यानंतर आता बाळ वगैरे आहे, म्हणजे तिच्या सिस्टर आलेली, तिचं बाळ होतं छोटंसं, त्याच्याजवळ पण म्हणजे ती जशी बसली तसं ते बाळ रडायला लागतं. तर तू एकदा बघते का तिची पत्रिका. म्हटलं दे भाई बघू दे, मला काय सीन आहे. आणि आफ्टर त्याच्यानंतर आलंय थोडंफार की कळतं. मी त्याला बोलली की भाई काहीतरी लोचा आहे, एक तर तिला घेऊन लवकरात लवकर तू उज्जैनला जा. ठीक आहे, तिथे जाऊन एक हवन कर प्लीज, ते कर, बिकॉज ते खूप महत्वाचं आहे, नाहीतर तिला काहीही होऊ शकतं. तो येणार होता रिटर्न. त्याच्या दुसऱ्या दिवशी या बाईनी लिटरली ती बेड म्हणजे तिला बांधून ठेवलेलं, की इतकी अग्रेसिव्ह झालेली म्हणजे त्याला मारत होती वगैरे. ठीक आहे, तिला बांधून वगैरे ठेवलं, तरी तिने कसं तरी सोडवलं. ते किंचाळत घरात फिरत होती ती नॉर्मली. ठीक आहे, असं उलटे बिलटे काही लटकली नाही, फक्त नॉर्मल अशी फिरत होती. त्यानंतर ते बाळ तिने उचललं आणि ती घराच्या बाहेर पळत गेली त्या लहान त्या बाळाला लहान बाळाला घेऊन.
आणि हे लोक तिला शोधतायत. आम्ही फोनवर आहे, तिच्या आईवडिलांना विचारतोय, सगळ्यांना फोन करून बोलतोय की आता करायचं काय. आमचं ठरलं की बाई आपण तिकडे जाऊन बघू काय सीन आहे. त्यानंतर ते बाळ तिने कचऱ्याच्या डब्यात फेकलं. ठीक आहे, ते पण मारून फेकलं, म्हणजे असं फटका बिटका म्हणजे खूप लहान मारलं बाळाचा त्याला. जीव तर पटकनच हा, जातो ना. पण ते जगलं एवढं नशीब. ते कचऱ्याच्या डब्यात फेकलं तिने. त्यानंतर ती पळत गेली नदीकाठी एका, आणि तिथे ती अशी पडून होती. पॅरालिसिस झाला तिला. मग तिला घेऊन परत इंडियामध्ये घेऊन आले. आता तिचं ट्रीटमेंट चालू आहे आणि ते बाळ सेफ आहे. बापरे, मग तिने तिला मारण्याचाच प्रयत्न केला होता. हो. मग आता ती कम्प्लीट पॅरालिसिस आहे. तिला ते लावून ठेवलंय सगळं, आणि म्हणजे नाही काही बोलत नाही, फक्त बघत असते, काहीच नाही करत ती. काही सेन्सच नाहीये, काहीच नाही, हालचाल पण नाही. जिंदा लाश टाईप झाले ती. पूर्ण हातपाय बारीक झालेत, बोलत नाही, खात पित नाही, काहीच नाही. काय माहिती कधी जाईल का काय काय होईल. आणि तिच्या मागचं तुम्हाला कारण समजलं की काय होतं? हो, काय झालं? बिकॉज एंटिटीज बोलवताना चुकली आहे ती. नंतर त्याच्यानंतर आम्ही रिसर्च केलं ना की बाई काय होतं ते नक्की, आपण एवढा उपद्रव करून आलो एवढ्या टायमाला. बिकॉज तेच एकच कारण होतं की एवढं सगळं तिच्यासोबत घडलंय. ठीक आहे, त्याच्यात तिचे उच्चारण चुकीचे होते. त्यांनी भरपूर आपण वर्ड्स वगैरे नाही का निग्लेक्ट करतो, प्रनाऊन्सिएशन बरोबर नसतं, ते झालेलं. आणि तिने आईऐवजी कोणत्या दुसऱ्या एंटिटीला ट्रॅक करून बोलवून घेतलं. आणि ती तिच्या बरोबर होती ती एंटिटी. हा,